जय जय रघुवीर समर्थ। शरीर ही रक्त, मांस, हाड या सगळ्यांची बांधलेली गाठोडी आहे. ही गाठोडी जी आहे ती सोडण्याचा एकच मार्ग आहे, विवेकाने ती सोडता येते. अविवेकाने गुंता वाढत राहतो. समर्थांच्या काळामध्ये कुटुंब संस्थेवरती काय काय आघात होत होते त्या सगळ्याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. अचानक आक्रमण आलं, बायकोला पळून नेलं, तवते प्रसंगी वार्ता आली, तुमची कांता धरून नेली, तुमच्या बायकोला पळून नेलं. त्या काळात मुसलमान राज्यकर्ते होते आणि अशा प्रकारे स्त्रिया पळून नेणं, पशुधन पळून नेणं, शेत नाहीसं करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत होत्या. आदिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप आणि अधिदैविक ताप या त्रिविध तापामध्ये समर्थांचं वर्णन केलेलं आहे. कुटुंबामध्ये भांडणं, मुलाबाळांची भांडणं, वडिलांचं मुलाचं भांडण, काय समर्थाने वर्णन केलेलं आहे की ज्या मुलाची प्राप्ती व्हावी म्हणून आई वडिलांनी नवस केलेले असतात, तोच मुलगा एक दिवस बापाला मुसकडीत मारतो आणि मग लोक म्हणतात वा वा मुलगा नवसाचा होता ना, कामाला आला बापाच्या. किती समर्थाने कुत्सितपणे आपलं सगळं जीवनाचं भयानक स्वरूप जे आहे ते आपल्यासमोर दाखवून दिलेलं आहे. किती दुःख आपल्या जीवनामध्ये असतात, कशा प्रकारे आपण जगतो, किती तापाने आपण तापलेलो असतो. समर्थाने प्रार्थना केली आहे, अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया. सकळ स्वजन जनाचा कोण संतोष आहे, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण सिण होतो धावरे धावाता. चपळपण मनाचे तोडता तोडवेना, सकळ स्वजन माया तोडता तोडवेना. मला हे सोडवत नाही आहे, यातनं मला तू बाहेर काढ. हे सगळे जे आहेत सकल जन सुखाचे अखिले वैभवाचे, हे माझे कोणी नाही आहेत, हे सुखासाठी इथं आलेले आहेत. कारण नसताना मला या सगळ्या गोष्टींचा ताप होतोय. आणि समर्थांचं म्हणणंच असं आहे, जो त्रिविध तापे पोळला, संसार दुःखे दुःखवला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. दुःखाशिवाय मनुष्यकडे वळत नाही. कवीने पण म्हटलंय, दुःखमे सुमिरन करे सभई, सुखमे करे नकोय, जो सुखमे सुमिरन करे उसे दुःख काय को होय. आपण सगळेजण संकट आले की भगवंताचा विचार करतो. सुखामध्ये जो भगवंताचा विचार करेल त्याच्या वाट्याला दुःखच येणार नाही. संबंध 5 दशक समासामध्ये समर्थांनी संसार कसा उद्ध्वस्त होऊ शकतो केवळ इंद्रियांच्या पातळीवरती जीवन जगल्यामुळे, संसार खरा मानल्यामुळे, माणसं खरी मानल्यामुळे, नातेवाईक खरे मानल्यामुळे मग त्रिविध ताप वाटेल येतात, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. आध्यात्मिक ताप याचा अर्थ शरीरातनं निर्माण झालेले ताप. अधिभौतिक ताप म्हणजे जगाशी संबंध प्रस्थापित झाल्यामुळे निर्माण झालेले ताप. आणि अधिदैविक ताप याचा अर्थ मागच्या जन्मी माझ्या हातून जी कर्म झाली होती त्याची जी फळं मला भोगावी लागत आहेत, तो अधिदैविक ताप. आपल्या इथं 3दा शांती 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 म्हणायची पद्धत आहे. पहिली शांती जी आहे ती आध्यात्मिक तापाची आहे. दुसरी शांती जी आहे ती अधिभौतिक तापाची आहे. आणि तिसरी शांती जी आहे ती अधिदैविक तापाची शांती आहे. देहातनं ताप निर्माण होतात. उदाहरणार्थ अंगातच ताप झाला, टेम्परेचर आलं, टायफॉइड झाला, कॉलरा झाला किंवा खरूज झाली, पोटामध्ये दंत झाले, डायबिटीज झालं, ब्लड प्रेशर वाढलं, हे सगळे जे आहेत ना हे आतल्यात निर्माण झालेले त्रास आहेत. ज्याला आध्यात्मिक ताप म्हटलेलं आहे. मी देह नाही याची अनुभूती आली की आध्यात्मिक तापाची शांती झाली. जोपर्यंत मी देह आहे ही धारणा आहे तोपर्यंत देहाचे सगळे त्रास आहेत. आध्यात्मिक ताप, अध्यात्म याचा अर्थ शरीर. शरीरम अध्यात्म उच्यते, शरीर म्हणजे अध्यात्म. आध्यात्मिक ताप याचा अर्थ या शरीरामध्ये जे आजार निर्माण होतात, स्पॉन्डिलायसिस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे आतच निर्माण होतात. बाहेरच्या जगाशी काही संबंध असलाच पाहिजे असं नाही, आतून निर्माण होतं.
मी देह नाही, मी शरीर नाही, चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम, आध्यात्मिक तापाची शांती. दुसरा ताप जो आहे अधिदैविक ताप आहे, जगाच्या संपर्कात आल्यामुळे झालेला ताप. तुम्ही रस्त्याने चालला होता, तुमचा काही दोष नव्हता, तुम्ही वाहतुकीचे नियम पाळून चाललेले होतात, अचानक स्कूटर आली, रिक्षा आली, तुम्हाला धडक बसली, तुम्ही कोसळलात. डॉक्टरने सांगितलं महिनाभर विश्रांती घ्या, पाय फ्रॅक्चर झाला, नाना प्रकारच्या यातना. आता हा ताप जो आहे अधिभौतिक ताप आहे. रस्त्याने चालला होता, कुठेतरी मारामारी चालली होती, ते लोक एकमेकाला दगड मारत होते, त्यातला एक दगड आला आणि तुमच्याच नेमक्या डोक्यात, त्या दगडाला हे डोकं फार छान वाटलं, आवडलं, आणि तो नेमका तुमच्या डोक्यात पडला, डोकं फुटलं. अधिभौतिक ताप. तुम्ही बाहेरच्या जगामध्ये आलात आणि त्या जगाशी संबंध प्रस्थापित केलात, म्हणून तुमच्या वाट्याला दुःख आलं, त्याला समर्थ अधिभौतिक ताप म्हणतात. जग मिथ्या आहे ही अधिभौतिक तापाची शांती आहे. ब्रह्मसत्यम जगद मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा, जीवो ब्रह्मैव नापरहा ही आध्यात्मिक तापाची शांती आहे. आणि जगत मिथ्या ब्रह्मसत्या ही जी आहे ही अधिभौतिक तापाची शांती आहे, की जगत मिथ्या आहे, ब्रह्मसत्य आहे. आणि तिसरं, माझे मागचे जन्म जे आहेत त्यातला काही भाग मी या जन्मी भोगणार आहे आणि बाकीचा भाग पुढच्या जन्मी भोगणार आहे. जर पुन्हा जन्म नाही आला तर अधिदैविक तापाची शांती आहे. न पुनर्जन्मम, आता पुन्हा जन्म नाही, आता मोक्ष, आता सगळ्या वासना ज्या आहेत त्या संपलेल्या आहेत. मृत्यूच्या वेळेला आता एकही इच्छा शिल्लक राहिलेली नाही आहे. अशी अवस्था जी आहे ती प्राप्त करून घेणं म्हणजे ह्या तिन्ही तापातनं आणि 5 समासांमध्ये जी संबंध शोकांतिका सांगितलेली आहे त्या सगळ्यातनं सुटका आहे. जी दुःख माणसाच्या वाट्याला येतात त्यातलं सर्वात शेवटचं दुःख जे आहे ते मृत्यूचं दुःख आहे. या जगामध्ये कोणालाही मरण नको असतं, पण या जगामध्ये कोणालाही मरण जे आहे ते टाळता येत नाही. म्हणून 9वा समाज जो आहे तो मृत्यू निरूपणाचा आहे. तुमची इच्छा असो अथवा नसो, माणसाला मरणाला सामोरं जे आहे ते जावंच लागतं. काय समर्थांच्या प्रभावी ओव्या आहेत. मृत्यून म्हणे पुण्यपुरुष, मृत्यून म्हणे हरिदास, मृत्यून म्हणे विशेष सुकृती नर श्रीराम, मृत्यून म्हणे हा स्वदेशी, मृत्यून म्हणे हा विदेशी, मृत्यून म्हणे हा उपवासी निरंतर श्रीराम. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्युपंथे श्रीराम. गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे श्रीराम. वेगवेगळे लोक जे आहेत सारखे चाललेले आहेत. या जगामध्ये प्रत्येकाला शेवटी मरावं लागणार आहे. कोणालाही मरण टाळता येणार नाही. शेवटी समर्थ म्हणतात ऐसे हे सकळेही गेले, परंतु जे स्वरूपाकार झाले तेची एक राहिले. कोण शिल्लक राहिले? जे स्वरूपाकार झाले. कुठल्या आशेवर माणसं जगत असतात? ज्याला बदलायचं आहे त्याला शहाणं व्हायला एक दुःख पुरे, अपमानाचा एक प्रसंग पुरे. माणसं कोडगे होतात आणि जगत राहतात. हे पण काय जीवन आहे? शेवटी मृत्यू जो आहे तो अशा माणसाचे सगळे प्रॉब्लेम सोडवतो. चला बाचकं घेऊन जा. पण पुन्हा वासना शिल्लक असल्या, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, म्हणून वैराग्य नावाचा जो समास आहे तो समास म्हणजे समर्थांनी कुबडीने ठोकूनच काढलेला आहे. त्वा भोगल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे कती, स्त्रिया पुत्र कन्या होती लक्षानुलक्ष कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ती तू कैसी आपली मानली पडत मूर्खा, कैचे माता कैचा पिता कैची बहीण कैचा भ्राता कैसी सुहृदय कैची वनिता पुत्र कळत्राधिक, हे तू जाण मावेची अवघी सोयरे सुखे सुख सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हे ती, कैचे प्रपंच कैचे कुळ कासया होतुसी व्याकळ, धन कण लक्ष्मी सकळ जाई जणे
कैचे घर कैचा संसार कासया करीशी जोजार जन्मवरी वाहन भार शेखी सांडून दासी कैसे तारुण्य कैसे वैभव कैसे सोहळे हाव भाव हे सकळी जाणमाव माईक माया येत क्षणी मरून जासी तरी रघुनाथी अंतरलासी माझे माझे म्हणतोसी म्हणून या. तू कितीदा जन्माला आलेला आहेस. या जन्मात हे आईवडील आहेत, मागच्या जन्मी ते कोण होते कोणाच ठेवकी. या जन्मी ही पत्नी आहे, मागच्या जन्मी कोण होतं कोणाच ठेवकी. या जन्मी ही मुलं आलेली आहेत. समर्थाने आत्मारामामध्ये फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे की माणसं सारीपाट खेळतात, सोंगट्या वाटून घेतात. या सोंगट्या आमच्या, या सोंगट्या तुमच्या. अलीकडचा दृष्टांत द्यायचा आला की माणसं रमी खेळायला बसतात आणि चौघजण बसले असले की 13 पानं वाटून घेतात. ही 13 पानं तुझी, हे 13 पानं माझी. पुढचा डाव झाला की सुळी 13 पानं मिक्स, नवीन 13 पानं. आधीच्या डावामध्ये इस्पिकचा सिक्वेन्स लागला होता, पुढच्या डावात इस्पिकचं एकही पान नाही. आधीच्या डावामध्ये 13तली 11 पानं लाल होती, 2 पानं काळी होती. पुढच्या डावामध्ये 13चे 13 पानं काळी. कसा डाव येईल, केव्हा कोणती पत्ते येतील, केव्हा काय वाटायला येईल, काही सांगता येत नाही. कोण जाणे कैसे वेळ जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. केव्हा कोणता प्रसंग येईल काही सांगता येत नाही. आत्ता या क्षणी असे आहात, पुढच्या क्षणी हातातनं सगळं जाऊ शकतं. काय जाणत जाणत निश्चित काय मानिले, काय तुला निश्चित वाटलं, काय शाश्वत वाटलं. इथं प्रत्येक गोष्ट जी आहे ती सारखी बदलतीये. अग्नगृहासी लागला आपण सावकाश निदेला तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. कर्मयोगे सकळ मिळाली एके स्थळी जन्मासी आली ती कैसी आपली मानली पडत मूर्खा. इंग्रजीत म्हणे द ब्रिज इज नॉट टू बिल्ड द होम. पूल जो आहे तो घर बांधण्यासाठी नाहीये, ओलांडण्यासाठी आहे. आपण पुलावरती अनधिकृत बांधकामं करतो आणि केव्हा तरी भगवंत ही अनधिकृत बांधकामं जी आहेत ती पाडून टाकतो. मृत्यूच्या वेळेला सगळंच भुईसपाट करून टाकतो, एक एक बिल्डिंग ठेवत नाही. कोण जाणे कैची वेळ, केव्हा कोणता प्रसंग येईल काही सांगता येत नाही. तू काय निश्चित मानलं आणि आता तरी भगवंताकडे वळ. अहर्निशजा भगवंता सकळ जीवांची लागली चिंता मेघवर्षे जयाची सत्ता सिंधू मर्यादा दरी जो अन्न देतो उदरासी शरीर विकावे लागे त्यासी मग जेणे घातले जन्मासी त्यास कैसे विसरावे. कबीराने म्हटलेलं आहे जिस यार ने नथ दी उसे सुमिरन बार बार जिस यार ने नाक दिया उसे भूल गई पार. ज्याने शरीर दिलं, ज्याने जीवन दिलं त्याला कसा विसरलात आणि कुठे अडकलात. स्वामी विवेकानंद म्हणायचे मन चलो निज निकेतन. आपल्या मूळ घरात चल. हा पंचभौतिक पसारा, हा हाडांचा आणि मांसांचा गोळा हे तुझं खरं ठिकाण नाही आहे, बाहेर पड. माऊली म्हणते जड जडोनी व्हायला निघ. नाऊ ऑर नेव्हर. केव्हा तरी दादू दयाल आपल्या जीवनात आला पाहिजे आणि त्यांनी रजक सारखं आपल्याला गाठलं पाहिजे. कुठल्या स्वप्नामध्ये, कुठल्या मायेमध्ये, सगळा भ्रम आहे. सगळं विश्व तू काल्पनिक निर्माण केलेलं आहे. यात कोणी तुझं नाही आहे. सगळे नातेवाईक जे आहेत ते ऋणानुबंधाने एकत्र आलेले आहेत. अनेकदा नातेवाईक काही मदत करण्यासाठी आलेले असतात, काही सूड घेण्यासाठी आलेले असतात, काही मागच्या जन्मीचा काटा काढायला येतात. ऋणानुबंध याचा अर्थ काय, ऋण दोन्ही प्रकारचं आहे. डेटर पण आहे, क्रेडिटर पण आहे. सासू वसूल करायला आलेली आहे. काही संबंध असे असतात नातेवाईकांचे, मुलाचं वडिलांशी पटत नाही, भावाभावांचं पटत नाही, इतकं शत्रुत्व असतं. हे सगळे नातेवाईक जे आहेत मागच्या जन्मीचं शत्रुत्व जे आहे ते पूर्ण करण्यासाठी आता नातेवाईक म्हणून एकत्र आलेले आहेत. काय तू त्याला आपलं मानलंच. बरं सगळे अनुकूल आहेत आणि सगळे चांगले आहेत म्हणून तरी संसार खरा आहे का. सगळे अनुकूल आहेत आणि सगळे खरे आहेत म्हणून संसार खरा मानायचा आणि संसारात प्रतिकूलता आहे म्हणून तो खोटा मानायचा, हे डबल स्टँडर्ड होईल. अनुकूलता असो अथवा प्रतिकूलता असो, सगळे चांगले असो अथवा सगळे वाईट असो, मुळात ही जागा जी आहे ही सुख देणारी नाही. संसार संगे सुख झाले ऐसे देखिले नाही केले. ही माया आहे, हे बंधन आहे.
ज्यांना संसार चांगला वाटतो ते जरा कमर्शियल आहेत आणि धूर्त आहेत, एवढाच त्याचा अर्थ. ते बार्गेनिंगमध्ये जरा यशस्वी झाले. त्यांना अजून लक्षात येत नाहीये की आपण पिंजऱ्यामध्ये अडकलेलो आहोत. ज्याच्या लक्षात आलं आहे त्याला बद्ध म्हणतात, ज्याच्या लक्षात आलेलं नाही आहे त्याला बद्ध म्हणतात, ज्याच्या लक्षात आलं त्याला मुमुक्षू म्हणतात. म्हणून हे संसार जो आहे ही सुखाची जागा नाही. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, ढेकणाच्या बाजे शांत निद्रा कैसी. बाजेत ढेकणं आहेत आणि तुम्ही शांत झोपणार गुड नाईट लावून. गुड नाईट लावल्याचा उपयोग होईल डासांसाठी, ढेकणं तर काय करणार, शांत निद्रा कशी येणार. एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे, तुम्ही ज्या पलंगावरती झोपलेले आहात त्या पलंगामध्ये इंगळ आहे, विंचू आहे, कशी झोप मिळणार. तो विंचू तुम्हाला दंश करणार. संसार ही सुखाची जागा नाही. या संसारातनं केव्हा तरी निवृत्त व्हावं लागेल. त्याच्याबद्दलचं तीव्र वैराग्य जे आहे ते निर्माण करून घ्यावं लागेल, मुमुक्षत्व निर्माण करून घ्यावं लागेल आणि तीव्र मुमुक्ष होऊन उठून वाटेची लागावे दिगंतराप्रती. केव्हा तरी आपल्याला जीवनाची ही वाटचाल करावी लागेल. मग केव्हा तरी करणार, ती केव्हा करणार, कशावरून पुढचा जन्म चांगला मिळणार. समर्थ म्हणतात, आत्ताच सुरुवात कर, मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोनी कीर्तीस उरावे, येणे प्रकारे